तर आज आहे संडे आणि आपण चालू आहे का शॉर्ट राईडला. लॉकडाऊन काही पूर्णपणे संपलेलं नाही, तर लॉकडाऊन चालूच आहे शहरामध्ये. तर आपण एक छोटीशी म्हणजे काही लांब जाणार नाही. जस्ट आपण भाटघर धरणाकडून भोरकडे चाललो आहे. किती वाजलेत आता? 11:15 वाजलेत. तर मित्रांनो, आज आहे 6 जून. काल 5 जून होता, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, आणि आज 6 जून आहे. तर 6 जून महाराष्ट्रासाठी खास आहे. आज आहे शिवराज्याभिषेक दिन. म्हणजे आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता रायगडावर. तर आज पण खास दिवस आहे. तर आपण चाललो एका शॉर्ट राईडसाठी. मस्त थोडा पावसाचा मोसम आहे, थोडे ढगढग आहेत, म्हणून आपण आधीच रेनकोट वगैरे सर्व बॅगेमध्ये घेतलेलं आहे, छत्रीवरती. तर मस्त ढग आहेत आणि ऊन सावली यांचा खेळ चालू आहे. तर माहीत नाही हा. तर आजचा संडे आहे. आपण जास्त लांब जाऊ शकत नाही शहराच्या बाहेर. हा, लुक ॲट द व्ह्यू. तर हा कात्रज दरीपूल संपल्यावर इथं आपल्या डाव्या साईडला बघा, इथं आपल्या डाव्या साईडला एक पॉईंट आहे, हॉटेल प्रणव सनसेट पॉईंट आहे इथं. तर इथं सनसेटचा आनंद आपल्याला घेता येतो. मस्त ढगं निळे छान टाईमलॅप्स काढू आपण. तर इथं आला आहे आपला पेट्रोल पंप. इथं आपण भरून घेऊ पेट्रोल. आता 400 घाला, 400. ओके, नवीन कात्रज कनाल. काय वातावरण आहे मस्त. 4 लिटर पेट्रोल म्हणजे आपली गाडी जाईल 100 किलोमीटर. 25 किलोमीटरचा ॲव्हरेज आहे गाडीचा. हो, रस्ते चांगले केलेत वाटते. तर मित्रांनो, आता आपण नसरापूर येथे आहोत. तर नसरापूरवरून आता आपल्याला जायचं आहे भोरकडे. तर भोर इथून आहे 14 किलोमीटर, मांढर देवी 33 किलोमीटर, महाड 85 किलोमीटर. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे. तर इकडे आपल्याला नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण या दोघांना भेटी देता येतात आणि सरळ महाड पण जाता येते. खाली जास्त खाली नाही, थोडंसं खाली.
तर हा परिसर आणखी याच्यापेक्षा पण जास्त ग्रीन होतो. आता कमी ग्रीन आहे, ग्रीनरी थोडीशी कमी आहे आता. तर तुमच्या समोर जे दिसतंय ते आहे भाटघर धरणाचा परिसर आणि तिथून पाणी सोडला जातो. तर मित्रांनो, इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे भाटघर धरणाकडे, भाटघर धरणाच्या जलाशयाकडे राईट. ओके. शेतीचं काम चालू आहे. नांगरणी म्हणजे जमीन भुसभुशीत करणे. गावाकडची लाईफ किती मस्त असते आणि शेतामध्येच मस्त छोटंसं घर, सेल्फ सफिशियंट लाईफ. ओके. तर हा आहे भाटघर धरणाचा, म्हणजे त्या इंजिनियर लोकांसाठी गेट आणि आपल्या लोकांसाठी इकडून रस्ता आहे. जपूनच गाडी चालवायची ह्या परिसरातून. तर हे बघा मित्रांनो, आपल्या डाव्या साईडला आहे भाटघर धरण, पूर्णतः आटलेलं. अरे बापरे, हे तर आणखी आटलेलं आहे. हे जलाशय पूर्ण या दगडांपर्यंत पूर्ण गच्च भरलेले असते. तर मित्रांनो, आता आपण इथून परत चाललो आहे पुण्याकडे. तर तुम्हाला हा परिसर नक्कीच आवडला असेल. तर हा होता भाटघर धरणाच्या जलाशयाचा भाग. तर इथून आपण थोडा आता इकडे सामोर जातो आहे. आपण तिकडे कधी गेलो नाही, तर त्या भागातून हा परिसर कसा दिसतो आपण ते बघूया. भरपूर मुलं खाली उतरलेत, पण इथं गाडी वर लावायची आणि आपण खाली उतरायचो, हे थोडे रिस्की आहे. तर आपण ह्या ठिकाणी भरपूर व्हिडिओ आणि टाईम लॅप्सेस घेतले आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. बघा मस्त ढगं आणि हा परिसर खूपच सुंदर आहे. हा आणखी निसर्ग सौंदर्याने हे खोलून निघतो जुलै आणि सप्टेंबरमध्ये, जेव्हा जोरदार पाऊस चालू होतो. चला सांबा जाऊ. अंतर्गत बस थांबा ब्राह्मणघर, गोकुळ कृषी पर्यटन ब्राह्मणघर, दगडांचे देव. आता आपण आलो होतो गोकुळ ॲग्रो टुरिझम ब्राह्मणघर येथे. तर इथं सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत ॲक्टिव्हिटीज चालतात आणि आधीच बुकिंग करून यावं लागते. 1000 रुपये पर पर्सन रेट आहे. जस्ट आपण एक भेट दिली, तर नेक्स्ट टाईम आपण येऊ कधीतरी ह्या ठिकाणी भेट द्यायला. तर चला मग, त्याबद्दल आपलं स्वागत करत आहे.